तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अक्कलकोटवरून सुप्रिया आणि संजय काका दोघेजण पुन्हा घरी यायला निघालेले असतात। मुंबईमध्ये यायला ते निघालेले असतात। एका महिनाभरासाठी ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेलेले असतात आणि तोपर्यंत इथे आता राज शिर्केंच्या घरी आणि त्यांच्या स्वतःच्या घरी खूप काही गोष्टी घडून गेलेल्या असतात। शुभंकर त्यांच्या घरी आलेला असतो आणि त्याने नम्रताला दिलेला त्रास आणि त्यानंतर नम्रताने आकाशबरोबर घाईघाईने केलेलं लग्न याबद्दल सुप्रिया आणि संजय काका दोघांना सुद्धा काही कल्पना नसते। पण एका महिनाभरामध्ये राज शिर्केंच्या घरामध्ये खूप जास्त उलथापालथ झालेली असते। आकाश आणि नम्रताचं लग्न असू दे, सौदामिनी देशमुखचं अचानकपणे येणं असू दे, रमाकांत काकासुद्धा सापडलेले असतात, तेव्हा सुप्रियासुद्धा असते। पण त्यानंतर रमाकांत काकांचं अचानकपणे गायब होणं, स्पर्धेसाठी दोघांनी भाग घेणं असू दे, 100 कोटीचं बक्षीस, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि सुप्रिया आणि संजय काका यांचं येणं एका बाजूला। तर येणाऱ्या भागामध्ये अक्कलकोटवरून सुप्रिया आणि संजय काका परत येताच आकाश आणि नम्रताच्या लग्नाबद्दल कळलेलं असतं। तेव्हा सुप्रियाला नम्रताच्या ह्या वागण्याचा प्रचंड राग आलेला असतो आणि आल्या आल्या तिने नम्रताचं लग्न झालेलं पाहून तिच्या थोबाडीत दिलेली असते। इतकी घाई काय होती म्हणून विचारत तिला लग्न करण्याचा नक्की एवढ्या घाईघाईने कारण काय आणि जाब विचारलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे स्पर्धेमध्ये तिसरा राऊंड असतो आणि त्याच्यामध्ये नम्रता, ईश्वरी, आकाश आणि अर्णव चौघांनी सुद्धा भाग घेतलेला असतो। तिसरा राऊंड हा कपल राऊंड असल्यामुळे दोन्ही पार्टनरने त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असतो। तेव्हा ईश्वरी इथे आता डान्स करणार असते, तर त्यालाच आता अनुसरून इथे अर्णवने काहीतरी कलाकृती करायची असते। त्याने त्या पद्धतीचं डिझाईन तयार करायचं असतं आणि त्यामुळे इथे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण तिसऱ्या फेरीमध्ये कसे हरले पाहिजे यासाठी वल्लरी आणि नम्रता दोघेजण प्रयत्न करत असतात। वल्लरीनं आधीच सांगितलेलं असतं की जर तुला जिंकायचं असेल, राज शिर्केंच्या घरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर ईश्वरी हारली पाहिजे आणि त्यामुळे नम्रता ईश्वरीला हरवण्याचा प्रयत्न करते। एक गोष्ट तिला समजलेली असते की ईश्वरीला डान्स करायचा आहे, ती कथ्थक करणार असते। मग तेव्हा नम्रता म्हणते की ईश्वरी जर पडली, तिच्या पायाला काही दुखापत झाली तर ती कथ्थक करू शकणार नाही। मग ती नाही करणार कथ्थक, मग अर्णव दुसरी कलाकृती काय करणार आहे? तसे पण ते दोघेजण हरतील। तेव्हा नम्रताने स्वतःच्या स्वार्थासाठी ईश्वरीला इच्छा नसतानासुद्धा पाडण्याचा प्रयत्न हा केलेला असतो आणि त्यामुळे वल्लरी तिची साथ देत असते, तिला मध्ये मध्ये भडकवत असते आणि इथे नम्रतासुद्धा तिच्या बोलण्यामध्ये येत असते। त्यानंतर नम्रताने जिन्यावरती दोरा बांधून ठेवलेला असतो आणि ती ईश्वरीला मुद्दामून खाली बोलवत असते। ईश्वरी इस्त्रीचे कपडे घेऊन खाली येत असते आणि तेवढ्यातच येता येता एक कपडा खाली पडतो, बरोबर दोरावरतीच पडतो। त्यामुळे तिथे दोर आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि ती तिथल्या तिथे थांबते। ती अलर्ट होते, म्हणते हा दोर इथे कुणी बांधून ठेवला असेल, मुद्दामून हे घडलं असेल का? आणि त्यानंतर ती तो दोरा बाजूला काढायला जाणार, तेवढ्यात नम्रता म्हणते ईशू अगं काय झालं, तू ठीक आहेस ना? आणि ती स्वतःहून तो दोरा बाजूला करते। त्यानंतर ईश्वरीला ती विचारते तू का आली होतीस? ती म्हणते अगं इस्त्रीचे कपडे घेऊन आले होते आणि तूच मला बोलवलंस ना, कशासाठी? ती म्हणते अगं काही नाही, उद्याच्या स्पर्धेचं मी टेन्शन घेतलं आहे, तेव्हा विचारत होते तू काय करणार आहेस, कसं करणार आहेस? तेव्हा नम्रता म्हणते काळजी करू नको आणि टेन्शन तर मुळीच घेऊ नको, मी आहे ना, आपण नक्कीच काही ना काहीतरी करू, आपण इथे अजिबात हारायचं नाही, आपण जिंकायचंच। तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, आता मी टेन्शन घेत नाही आहे आणि ईश्वरीसुद्धा म्हणते सगळं काही ठीक होईल, आपण दोघ्याही जणी जिंकू। तेव्हा इथे नम्रताला धीर देण्याचं काम ईश्वरी करतच असते। पहिला डाव दोऱ्याचा पाय अडकून पडण्याचा तर फेल झालेला असतो, आता दुसरा डाव तिने काढलेला असतो, तो म्हणजे काय तर आता
जे लाटणं असतं ना ते तिने लादीवरती टाकून ठेवलेलं असतं. आता जे लाटणं असतं त्याच्यावरून आता ईश्वरीचा पाय सट केला आणि ती पडेल अशा पद्धतीनेच तिने ते लाटणं ठेवलेलं असतं. आणि ती परत ईश्वरीला किचनमध्ये असताना हाक मारते. ती म्हणते, ईश्वरी अगं जरा इकडे ये ना गं ईशू. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ताई आले. किचनमध्ये तिला मदत हवी असते असं नाटक करते. आणि मग ईश्वरी येत असताना लाटण्यावरून आता तिचा पाय सटकतो आणि ती जोरात खाली पडणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो अर्णव बघतो आणि अर्णव आता धावत पळत ईश्वरीला वाचवायला येतो. अर्णव इथे धावत पळत आल्यामुळे ईश्वरी जी काही जोरात आता पडणार असते ती पडत नाही. अर्णव तिला सावरतो. अशा पद्धतीने इथे आता अर्णवने ईश्वरीला दुसऱ्यांदासुद्धा वाचवलेलं असतं. तेव्हा हे लाटणं इथे कुणी टाकलं? अर्णव म्हणतो, मी सिंदूर जरा खाली बघून चालत जा. अगं उद्या तुला डान्स करायचा आहे. अशी जर वर बघून चालत राहिलीस, खाली काही लागलं, पडलीस, पाय मुरगळला तर कसा पद्धतीने डान्स करणार आहेस? तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो, प्रत्येक वेळेला मी तुला सांगत असतो, घाई गडबड करू नको, खाली लक्ष देत जा, आजूबाजूला लक्ष देत जा, धांदरटपणा थोडासा कमी कर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अहो पण सर आता इथे लाटणं असेल मला काय माहिती? अर्णव म्हणतो, काही गोष्टी माहिती नसतात म्हणूनच घडतात ना. तेव्हा जरा खालीवरती बघून चाल असं अर्णवने सांगितल्यानंतर ईश्वरी सॉरी म्हणते. तेव्हा नम्रता म्हणते, अरे बापरे, ते लाटणं मगाशी पडलं असेल, मी स्वयंपाक करत होते ना तेव्हा पडून तिथे गडगडत गेलं असेल, मला माहितीच नव्हतं. इशू तुला लागलं नाही ना गं? ती म्हणते, नाही ते लागलं नाही, पण पाय थोडा दुखतोय गं, जोरात लाटण्यावरून घसरला ना म्हणून. तेव्हा तिचा पाय थोडासा लचकलेला असतो. अर्णव म्हणतो, चल माझ्याबरोबर चल आणि जोर देऊ नको त्या पायावरती, त्याला रेस्ट दे. आणि तो आता पेन रिलीफ स्प्रे वगैरे मारून तिच्या पायाला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे नम्रता म्हणते की चला थोड्याफार प्रमाणात का होईना पण पायाला दुखापत तर झाली, आता तसंही डान्स करून किती करणार आहे ती. तेव्हा वल्लरी म्हणते, एवढ्यातच हुरळून जाऊ नकोस, ईश्वरी आहे ती ईश्वरी, तिला कितीही लागलं ना तरीसुद्धा ती डान्स करू शकते बरं का. तेव्हा इथे तसंच झालेलं असतं. ईश्वरीचा पाय जरी थोडाफार दुखत असेल, नम्रताने खूप प्रयत्न केलेला असतो तिला पाडण्याचा, दुखापत करण्याचा, पण नियतीच्या मनामध्ये ईश्वरीने जिंकायचंच होतं. त्यामुळे ईश्वरी तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेते आणि खूपच सुंदर असं ती आता कथ्थक करून दाखवते. आणि त्यालाच अनुसरून इथे आता नैसर्गिक रंग वापरून अर्णवने एका कपड्यावरती छान अशी रंगरंगोटी करून एक वेगळी डिझाईन तयार केलेली असते आणि ती परीक्षकांना, प्रेक्षकांना खूपच जास्त आवडते. आणि त्यामुळे हा राऊंडसुद्धा अर्णव ईश्वरी जिंकलेले असतात. सात्विक फॅशनच्या नावावरती आता इथे विजय हा आता आलेला असतो. अर्णव ईश्वरी विजयी होतात, त्यांना 100 कोटी रुपये मिळतात. त्याचबरोबर त्यांना एवढी मोठी ट्रॉफीसुद्धा मिळते. आणि इथे आता अर्णव ईश्वरीला 100 कोटी रुपये मिळाल्यानंतर अर्णवने 100 कोटी रुपये अरेंज केलेले असतात आणि असे 200 कोटी रुपये हे आता सौदामिनी देशमुखला देऊन त्याने आपली कंपनी ही आपल्या नावावरती पुन्हा एकदा करून घेतलेली असते, कंपनी वाचवलेली असते. सौदामिनी देशमुख पुन्हा पुन्हा तोंडावरती पडलेली असते. अर्णवने दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो आणि त्यामुळे 200 कोटी रुपये देत अर्णवने सात्विक फॅशन ही वाचवलेली असते. अशा रीतीने प्रेक्षकांनो सात्विक फॅशन परत आपल्या ताब्यात आलेली असते आणि स्पर्धासुद्धा ते लोक जिंकलेले असतात. त्यामुळे अर्णवने सक्सेस पार्टी ठेवलेली असते, त्यांच्या घरामध्ये सक्सेस पार्टी असते. नम्रताला राग आलेला असतो कारण त्यांचा दुसरा नंबर आलेला असतो आणि ईश्वरी अर्णवचा पहिला नंबर आलेला असतो. त्यामुळे इथे आता नम्रताला आणि आकाशला राग आलेला असतो. पहिल्या स्पर्धेचं जे पारितोषिक असतं पहिल्या नंबरचं ते 100 कोटींचं असतं आणि दुसऱ्या नंबरला थोडं कमी असतं. आकाशने दुसऱ्या नंबरला मिळालेलं पारितोषिकसुद्धा अर्णवला दिलेलं असतं सौदामिनी देशमुखला देण्यासाठी. हा आकाशचा मोठेपणाच होता आणि त्याचं कर्तव्यसुद्धा ते त्याने पूर्ण केलेलं असतं. त्यामुळे आकाशने सुद्धा अर्णवला मदत केलेली असते. तेव्हा सक्सेस पार्टी असते. अर्णव आता इथे ईश्वरीचं तर कौतुक करतोच, पण त्याचबरोबर आकाश आणि नम्रताचं सुद्धा कौतुक करतो, भरभरून बोलतो, सगळ्याचं क्रेडिट त्यांनाच देतो की तुम्हीसुद्धा स्वतः त्या स्पर्धेमध्ये असताना आम्हाला खूप सपोर्ट केला, म्हणून तो आपल्या भावाचं भरभरून कौतुक करतो. अशा पद्धतीने सक्सेस पार्टी ठेवलेली असते, सगळेजण तिथे आलेले असतात. आणि तेव्हाच अक्कलकोटवरून इथे आता सुप्रिया आणि संजय काका दोघेही जण आलेले असतात. घरामध्ये पार्टी असते,
त्यामुळे ईश्वरी आणि नम्रता दोघेही बिझी असतात. दोघींचे मोबाईल आपापल्या रूममध्ये असतात. तेव्हा सुप्रिया आता खूप फोन करते, पण फोन काही लागतच नाही. सुप्रिया म्हणते, हे काय, नमू गेले तरी कुठे, आणि कधीपासून फोन करते, फोनसुद्धा उचलत नाही आहे. कुठे गेले असेल? इशू फोन उचलत नाही आहे, त्याचबरोबर नम्रता फोन उचलत नाही आहे, आकाश फोन उचलत नाही आहे, अर्णव फोन उचलत नाही आहे. सगळे गेले तरी कुठे, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आता पार्टी असल्यामुळे सगळ्यांचे फोन सायलेंट असतात. गेस्ट आलेले असतात, त्यांना इथे सगळेजण अटेंड करत असतात. अर्णव, ईश्वरी, आकाश सगळेजण खूपच जास्त बिझी असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी हे दोघेजण आता गेस्टला अटेंड करण्यामध्ये एवढे बिझी असतात. कारण का, सगळ्यात आधी तर त्यांनी सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं असतं त्यांच्या आनंदामध्ये सहभाग घेण्यासाठी. त्यामुळे पार्टीमध्ये त्यांनी असणं हे खूपच जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया आता फोन करत असते. ती टेन्शनमध्ये येते. तिला शुभंकरची आठवण येते. अरे देवा, शुभूला मी इथे राहायला सांगितलं नव्हतं, आणि शुभंकरचं ते विचित्र वागणं तिला आठवायला लागतं. नमूचं असं अचानकपणे घरामध्ये नसणं, त्याचबरोबर ती किचन क्लाऊडमध्ये सुद्धा जाऊन आलेली असते. नम्रता तिथेही नसतं, किचन क्लाऊडला कुलूप असतं. सुप्रिया टेन्शनमध्ये येते. ती संजय काकांना म्हणते, काय करूया, इशूच्या घरी जाऊया का? इशू, नम्रता कुणीही फोन उचलत नाही आहे. त्यानंतर नम्रता बघते तिच्या आईचा फोन आला आहे, पण तरीसुद्धा ती उचलत नाही, कारण तिला भीती वाटत असते. आता आई विचारेल की कुठे आहेस, मग मी काय सांगू? जाऊ दे, त्यापेक्षा फोनच उचलत नाही. घाबरल्यामुळे ती फोन उचलत नसते, पण त्यामुळे सुप्रिया अजूनच टेन्शनमध्ये येते आणि कसलाही विचार न करता सरळ ती आता ईश्वरीच्या घरी निघून येते चौकशी करण्यासाठी. संजय काका म्हणतात, तू जाऊ नये. त्यांच्याकडे दुसरी किल्ली असते. त्याने दरवाजा उघडून ते लोक घरामध्ये तर गेलेले असतात. तेव्हा सुप्रिया सरळ निघते आणि राज शिर्केंच्या घरी येते. राज शिर्केंच्या घरामध्ये एंट्री करताच तिच्या लक्षात येतं की घरामध्ये पार्टी आहे. तेव्हा ती जी काही रागात आणि टेन्शनमध्ये आलेली असते ती शांत होते आणि पुढे पुढे चालत येते. बघते तर काय, समोरच नम्रता आणि आकाश उभे असतात. नम्रताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि त्याचबरोबर हातामध्ये हिरव्या बांगड्या बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. याचा अर्थ नम्रताने लग्न केलं ही गोष्ट तिला समजते, पण आम्हाला सांगणं गरजेचं वाटलं नाही. आणि इतके फोन करते तर फोनसुद्धा उचलत नाही आहे. तरीच एवढ्या दिवस मी फोन करत होते तर इशू फोन उचलायची, पण नमूने एकसुद्धा फोन उचललेला नाही आहे. त्यामुळे अक्कलकोटवरून आल्या आल्या ती आता नम्रताला बघण्यासाठी राज शिर्केंच्या घरी येते. तर नम्रताचं लग्न झालेलं समजतं. तेव्हा सुप्रिया नम्रताच्या जोरदार जाऊन थोबाडीत देते. तिचा हात पकडते, तिला बाजूला घेऊन जाते. ती म्हणते, आई तू इथे काय करतेस? तेव्हा ती जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, इथे काय करतेस म्हणजे? का? तुझं लग्न झालं हे मला सांगायचं नव्हतं, आणि ते आता मला कळलं आहे, तर मी इथे यायला नको हवं होतं असं वाटतं का तुला? ती म्हणते, नाही आई, असं नाही आहे, मी तुला सगळं सत्य सांगणारच होते. ती म्हणते, कधी सांगणार होतीस? त्यानंतर तिच्या अजून एक थोबाडीत दिलेली असते. मला माहिती आहे तुला लग्न करायचं होतं, पण आम्ही येईपर्यंतसुद्धा तुला थांबता आलं नाही. लग्न करून टाकलंस आम्ही गेल्या गेल्या. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि म्हणते, आई थांब, नमूताईला मारू नकोस. तुला नाही माहिती तू गेल्यानंतर इथे काय घडलं होतं. ती म्हणते, काय घडलं होतं? तेव्हा ईश्वरी म्हणते की तू आणि बाबा निघून गेल्यानंतर नमूताईने मला फोन केला आणि मी नमूताईला भेटायला जाणारच होते. तेवढ्यातच इथे नमूताईला मी म्हणाले सुद्धा होते की मी तुझ्याबरोबर काही दिवस राहीन, नाहीतर तुला घेऊन मी आमच्या घरी येईन असं म्हणाले होते. पण तेवढ्यातच तुम्ही गेल्या शुभंकर घरी आला आणि त्याने नमूताईला त्रास देण्याचा प्रयत्न केला. जबरदस्तीने लग्न करत होता तो ताईबरोबर. आणि तेव्हा शुभंकरचं असं विचित्र वागणं, आकाश भाऊजींना मारणं, त्यांच्या जीवावरती उठणं, या सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. तेव्हा आकाश भाऊजींनी पोलिसांना बोलावलं, शुभंकरला त्यांच्या ताब्यात दिलं. आणि त्यानंतर नमूताईला इथे एकटीला ठेवणं सेफ नव्हतं. तेव्हा आकाश भाऊजी आणि नमूताईने न सांगता कुणालाही लग्न केलं. पण आता त्यांचं लग्न घरातल्या सगळ्यांनी मान्य केले. आम्हीसुद्धा सगळ्यांनी मान्य केले, कारण त्यावेळेला ते गरजेचं होतं असं ईश्वरी आता सांगते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाने अक्कलकोटवरून आल्या आल्या नम्रताचं जे काही थोबाड फोडलेलं असतं, त्यानंतर ईश्वरी तिला सांगते की सिच्युएशन अशी निर्माण झाली होती की नम्रताला घाईघाईने लग्न करावं लागलं
आणि आता संमतीसुद्धा दिलेली आहे. तेव्हा शुभंकरचं विचित्र वागणं सुप्रियाला कळताच नम्रताने लग्नाचा जो काही निर्णय घेतला, घाईघाईने जरी घेतला असला तरी तो योग्य होता हे सुप्रियाच्या लक्षात येतं.